मुख्यमंत्र्याच्या बैलाला, महिलेवर अत्याचार करणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या बैलाला बोगस मुख्यमंत्री, मुख्यमंत्री महिला शेतकऱ्यावर अत्याचार करणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या बैलाला, महिला शेतकऱ्यावर अत्याचार करणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या बैलाला। माझी पत्नी नामे माधुरी चंद्रशेखर अत्तरदे ही एक शेतकरी महिला आहे। हो, शेतकऱ्याला शेतीच्या विकसन करण्याचे पूर्णपूर अधिकार या संविधानाने दिलेले आहेत। हो, तर महसुली दप्तरी नगरपालिका सदरी सर्व परवानग्या घेऊन तिने एखादं विकसनाचं काम मंजूर करून घेतलेलं होतं। हो, त्या संदर्भामध्ये कामं सुरू असताना नियमात सगळ्या मंजुऱ्या घेतलेल्या असताना शेतकऱ्याला जे आधी संविधानात अधिकार दिलेले ते सर्व अधिकार वापरून सर्व परिस्थितीने सगळं काम केलेलं असताना अचानक माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्या शेतीची तक्रार केली व डायरेक्टली नियमात नसताना डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने त्या प्रकरणाला स्थगिती आणली। जर काही ते चुकीच्या पद्धतीचे तिने विकसन केलं असतं तर ज्या अधिकाऱ्याने परवानगी दिलं त्यांना सस्पेंड केलं असतं, जर काही ते चुकीच्या पद्धतीने आलं असतं त्यांना रद्द केलं असतं। परंतु मुद्दाम एका महिलेला त्रास देण्याकरता हे कसे फायनान्शियल बर्बाद होतील किंवा त्या शेतात टेन्शनमध्ये 6 महिने झाले, माझी पत्नी त्या टेन्शनमध्ये पार दिवसभर टेन्शनमध्ये परेशान राहते। म्हणून व इथं उपोषणाला शेवटी आम्हाला बसावं लागलं, कारण की एखाद्या महिलेवर हा अत्याचारच आहे। तिच्या घरी जर एखाद्या मंत्रालयाचं पत्र येतं की मुख्यमंत्र्याने तुम्हाला एखाद्या प्रकरणाला स्थगिती दिली विनाकारण जर हे नियमात नसेल तर तिला फाशी देऊन टाका माझी मित्र असली तर, पण नियमात नसेल तर त्या आमदाराला डायरेक्ट पदावरून हटवून टाका किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। असे अत्याचार आम्ही सहन करणार नाही। आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीचे एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे, पण आम्ही आज चुकीच्या पद्धतीचा मुख्यमंत्री दिलेला आहे असं आम्हाला जाणवत आहे व हे मुद्दाम म्हणून अत्याचार करीत असतील तर आमचा या गोष्टीला विरोध आहे। नक्की काय विषय पण नक्की विषय असा आहे की ज्या शेतीला विकसन करण्याकरता डेव्हलपमेंट करण्याकरता ज्या परवानग्या घ्याव्या लागतात त्या सर्व परवानग्या नियमाने मुख्याधिकारी म्हणा महसूल दप्तरी म्हणा सगळ्यांपासून परवानग्या घेऊन प्रकरण मंजूर केलेलं होतं। भुसावळ येथील, परंतु एका आमदाराने तक्रार केली की चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे आणि डायरेक्ट कुठलीही सुनावणी न घेता डायरेक्ट स्थगिती मुख्यमंत्र्याच्या सहीने मिळाली आहे। हे चुकीच्या पद्धतीने केलेलं असताना एखादा धमकावण्याचं काम जर आम्हाला होत असेल तर आम्ही सहन करणार नाही। पक्ष वगैरे बाजूला ठेवून आम्ही मग यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही सत्ताधारी पक्षातले आहात, सत्ताधारी पक्षातला भाजप हा खूप मोठा पक्ष, त्यातला मी एक विधानसभा क्षेत्र प्रमुख, माझे मिसेस जिल्हा परिषद सदस्य, एवढ्या असताना जर ह्या मला त्रास देत असतील तर आमच्या पक्षात बाकी खूप लोक आहेत असे की ते यांच्या त्रासाला कंटाळून गुपचूप बसलेले। मला तरी वाटतं की आता ते सर्व पुढे येऊन सांगतील व हा आजपासून असं समजून चालावं की आजपासून हा खूप जोरदार काहीतरी प्रोग्राम सुरूच झाला आहे यांचा। आम्ही इतके त्रासलो आहे, एक काम नाही झालं आमचं या सरकारमध्ये हा मुख्यमंत्री बदल्यापासून, एक काम नाही झालं। दाबून मारण्याचं काम करताय आम्हाला आणि हे तर डॉक्युमेंटली आहे, कागदोपत्री आहे। कोण ऐकून घेणार? एवढी लाचारी आम्ही ऐकणार नाहीत। तुमच्या नेत्यांकडे नेत्यांकडे सर्व सांगितलं, पण ते काय टेकावचा सरकार असल्या कारणामुळे टेका लागलेला असल्या कारणामुळे सगळे आमचे नेतेसुद्धा याबद्दल काही बोलू शकलेले नाहीत। ते म्हणतात की बुवा तुमच्यावर अन्याय झाला झाला, आता अन्यायाचे न्याय कोणाकडे आम्ही इथं येऊनच मागणार आहे। बरं, याच्यामध्ये कोर्टाने स्पष्ट सांगितलं की हा कॅबिनेट 45 दिवसाच्या आत तुम्ही ही स्थगिती उठवावी। कोर्टाचे सुद्धा ऐकत नाही मुख्यमंत्री आणि आमदार यांना हवा भरली यांचा माज उतरवा। मी पब्लिकला हे करतो, यांचा माज उतरवा। मी या सत्तेत असताना सांगतोय माज जास्त करू नका, माज उतरवा, यांचा माज उतरवा। कोणत्या आमदाराच्या संदर्भात? चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे।